गोरगरिबांचे आधारस्तंभ आणि थोर दानशूर व्यक्तिमत्व असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संगीत मेजवानी मिळाली आहे. उत्कर्ष संगीत मैफिलतर्फे तब्बल 75 गाण्यांच्या संगीत मॅरेथॉनचे भव्य आयोजन पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी करण्यात आले होते. या अनोख्या संगीत सोहळ्याला संगीत रसिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम सुरू असून याच शृंखलेतील एक भाग म्हणून हा अनोखा संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. या बहारदार कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी या संगीताच्या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना संधी मिळेल आणि ते सर्वांपर्यंत पोहोचतील असे मत व्यक्त केले. तसेच भावी काळामध्ये पनवेल उरण तालुका हा संगीत क्षेत्रामधील अग्रेसर असा तालुका बनेल असा विश्वासही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. आज लोकप्रिय असे गायक माननीय गोपाळ पाटील यांनी माझ्या रामशेठ ठाकूरांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं एक अनोखा असा एक संगीतमय कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जे साधारणतः जवळजवळ 75 गाणी 7.5 तास असं 75 कलाकार असं यामध्ये भाग घेणार आहेत. आत्ताच आपण एक कलाकाराचं गाणं आता रवी नाईकचं ऐकलं म्हणजे अक्षरशः कॅसेट लावल्यासारखी आम्हाला वाटत होती. त्याच्याबद्दल तसे भरदास्त असे गोपाळ पाटीलची गाणी अनेक आपण तुमच्या मोबाईलवर पण ऐकले असतील, काय झाले असतील. तर हे कलाकार जे आहेत आपल्या पनवेल उरण तालुक्यातले विशेष करून, तर त्यांना संधी देऊन त्यांना जनतेपुढं प्रस्तुत करण्याचं काम गोपाळ पाटलांनी हातात घेतलेलं आहे. त्याच्याकरता मूर्त त्यांनी माझ्या अमृतमय वर्षाचं घेतलं आहे. तर मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हा कार्यक्रम हातात घेतला आहे. त्यानिमित्त अनेक कलाकारांना वाव मिळेल, संधी मिळेल, आपल्यापर्यंत पोचतील. त्यांना आपण सर्वांनी चांगली साथ देणं गरजेचं आहे, त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे, त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं नक्कीच भावी काळामध्ये त्या पनवेल उरण तालुका संगीतामधला, गायनामधला एक अग्रेसर आपला हे भाग झाल्याशिवाय राहणार नाही. मी ज्यांनी याच्यामध्ये भाग घेतला आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. गायक गोपाळ पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गोपाळ पाटील यांनी स्वतः 75 मराठी आणि हिंदी भाषेतील सुमधुर गाण्यांचे दमदार सादरीकरण केले. या मॅरेथॉनमध्ये गोपाळ पाटील यांच्या सोबतच उरण, पनवेल आणि नवी मुंबईतील एकूण 75 गायकांनीही सहभाग नोंदवत आपल्या कलेचे प्रदर्शन केले. या सर्व कलाकारांनी अनेक जुनी नवी गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या संगीत सोहळ्याला पनवेल परिसरातील संगीतप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. सबको गले से
जी बोलो तो मर जाए। तुझसे हो गया है प्यार क्या करें, बोलो तो जी बोलो तो मर जाए। तुझसे हो गया है प्यार क्या करें। यावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते JM म्हात्रे, YT देशमुख, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, दीपक बेहरे, चिटणीस रविकांत पाटील, ब्रिजेश पटेल, चंद्रकांत घरत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक रवींद्र भगत, गुरुनाथ गायकर, रवी नाईक, सीमा घरत, समीर कदम, सुशील कुमार शर्मा, दीपक शिंदे, अतुल बडगुजर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संगीतप्रेमी उपस्थित होते.